काय बोलतात मंडळी, पुन्हा एकदा आलोय तुमच्यासाठी एक नवा कोरा व्लॉग घेऊन. आजचा व्लॉग आहे त्र्यंबकेश्वरचा. खूप दिवसानंतर आम्ही आज राईड करणार आहे मित्रांनो. जसं की तुम्हाला माहिती आहे आपली शेवटची राईड जी आहे ती महाबळेश्वरची झालेली. जर त्याचा तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर पुढे आय बटनवर लिंक टाकून देईल, तुम्ही नक्की बघू शकतात. तर आज तारीख आहे 11 मे आणि आम्ही आता निघालो आहे. अराऊंड 5 वाजत आले आहेत. गाड्या पोस्टकार्डला ठेवलेल्या आहेत आणि हा भाऊ आपला गरमीत उभं म्हणून आम्ही तिथे गेलो. गरमीत कुठे जायची इच्छा पण होत नाही. गरमी आहे पण तरी बोललो की गरमी आहे तरी पण आम्ही विचार केला की जाऊया कुठेतरी दोघंच. अचानक आमचा प्लॅन ठरला आहे. आणि मित्रांनो लवकरच खूप मोठी अपडेट तुम्हाला भेटणार आहे. स्टे ट्यून राहा. चला भेटू रोडवर. चला मित्रांनो गाडीवर सेटअप झालेला आहे. फक्त एक टँक बॅग घेतलेली आहे आपण. जास्त काही सामान नाही. वन डे रिटर्न आहे आपण आज. मित्रांनो लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो काय बोलता, आता आपण आलोय बऱ्यापैकी पुढे. मध्ये खूप काळोख होता म्हणून आम्ही शूट नाही केलं. आणि सध्या तुम्ही बघू शकता जरा सूर्य मस्तपैकी वर आलेला आहे. तर आता आपण ऑलमोस्ट आपण 50 ते 60 किलोमीटर गेलो. 50 ते 60 किलोमीटर गेलो. आता आपल्याला आहे अजून 100 किलोमीटर वगैरे आहे. आता आपण काय करणार आहे की कचऱ्यामध्ये टाकून जरा नाश्ता वगैरे करू कचरा घाट चालू व्हायच्या आधी. ठीक आहे, मग डायरेक्ट आपण तिकडे भेटू. चला. ब्रेक झालेला आहे शॉर्ट. पाणी वाणी पियालो आम्ही. आता निघू. जरा सूर्य वर आलाय. आता एवढं गरम होत नाही, नंतर हळूहळू थोडं गरम होत जाईल, कारण की गरमीचे दिवस आहेत तुम्हाला पण माहिती आहे. काय करू शकतो, पण जास्त वेळ बाईकशी लांब राहू नाही शकत, राईडशी लांब राहू नाही शकत. म्हणून विचार केला की जाऊन येऊया आपण. तुम्हाला आवाज एकदम बारीक येत असेल, अजून आपल्याकडे एवढं काय सेटअप आहे नाही. हळूहळू करून घेऊ. माईक, ॲक्शन कॅमेरा वगैरे हळूहळू करत घेऊ. सध्या बजेट फ्रेंडली आपलं चालू दे. भाऊ बोट दाखवते 2. आता आपण इकडनं डायरेक्ट कसारा घाटाच्या आधी थांबणार आहे नाश्ता वगैरे करायला.
मध्ये मध्ये असे पॅचेस लागतात, थोडं सावकाश चालवायला लागतं. टेम्पो खूप आहेत. काय नाही, आरामात एकदम चालवा. काय नाही, प्रॉपर टेम्पोवाले जरा इकडे तिकडे करतात विदाउट इंडिकेटर, पण आता काय करू शकतो आपण. हळूहळू आता ट्रॅफिक लागायला लागलंय, गाड्या आता चढणावर आहेत, म्हणून आता ट्रक जरा, टेम्पो आणि ट्रक जरा हळूहळू हळूहळू चढत आहेत. आता पुढे तर कसाऱ्याचा घाट आला की अजूनच हळू होतील सगळ्या गाड्या. ठीक आहे, बघूया आता कसं जाता आपला. मित्रांनो, तो आम्ही आता बघू शकता, आता हळूहळू गाड्या आता स्लो होतील स्लोपवर. इकडे जरा सावकाश चालवायची गाडी, कडकडाने चालवायची गाडी. हा आपला नेहमीचा स्पॉट आहे मित्रांनो, थांबवायचा. सुंदर अशी ही बाईक आपली. मस्त पॅच होता, जबरदस्त. तर मित्रांनो, आता मी जस्ट कसारा घाटाच्या आधी थांबलेलो आहे नाश्त्यासाठी. आता टाईम अराउंड 7 वाजलेले आहेत. खूप चांगल्यापैकी कव्हर केले आम्ही आता. इथं अराउंड 90 किलोमीटर कव्हर केलेलं आहे डोंबिवलीपासून 2 तासामध्ये. चांगलं कव्हर झालं, रस्ता पण आता चांगलाच आहे. बघू, अजून अराउंड 50-60 किलोमीटर बाकी असेल आपल्याला पोहोचण्यासाठी. तेही मला वाटतं 9 वाजेपर्यंत पोहोचून जाऊ मी. असा सगळा पसारा मांडून ठेवलेला आहे आम्ही टेबलवर. तर येऊ, नाश्ता येईल आणि आता जरा बघतोय शूटिंग वगैरे बरोबर झाली की नाही. फोन नाही करतो तर आवाज जरा बघायला लागतो. गरम 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 वडे आलेले आहेत बाई, मस्त बाई. आता आम्ही खातो. मस्तपैकी आता आम्ही नाश्ता करतो आणि नेक्स्ट पुढच्या जर्नीला स्टार्ट करतो. मस्तपैकी भूक लागले बाई, आम्हाला खाऊन दे. आता आपण खाल्लेलं आहे जरा मेदू वडा. एवढा काय खास नव्हता, पण म्हणजे वडापाव आणि चहा वगैरे इकडे जरा चांगलं आहे, मिसळ वगैरे. पण मेदू वडा वगैरे ट्राय करू नका, एवढं काही खास नाही. वडापाव वगैरे चांगले, पण ॲक्च्युली बनला नव्हता वडापाव, नाही तर आम्ही नेहमी वडापावच खातो. आता आपण इकडनं डायरेक्ट त्र्यंबकेश्वरच्या इकडेच थांबणार आहे जाऊन. आता घाट लागेल, चांगला घाट आहे, तुम्हाला दाखवू आम्ही घाट पण. आता निघूया थोड्या वेळाने. भाऊ जरा तयारी वगैरे करतोय. आता आपण लवकरात लवकर निघूया. ठीक आहे, डायरेक्ट घाटात भेटू. त्याचा बघूया तरी पुढे काय झालंय. हा ट्रक कदाचित बंद पडलेला आहे. पोलीस काका क्लिअर करतात आहेत. कदाचित
ॲम्ब्युलन्स सुद्धा आलेली आहे. माहीत नाही एक्झॅक्टली काय झालंय. थोडा ब्रेक घेतला मित्रांनो इकडे, आणि तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवतो या रस्त्याचा. चला. तिथला तो व्ह्यू बघा. एक नंबर. आपण ऑलमोस्ट गेट जवळ पोहोचलेलो आहे मंदिराच्या. आता बघू आतमध्ये पार्किंग कुठे भेटते आपल्याला. बघा मित्रांनो, त्र्यंबकेश्वर नगरी. काय बोलतो? इकडेच लावायची. हां इकडे लावून टाकू ना. विचारू आहे का कुठे? नाही इकडे कुठे लावायला. मित्रांनो पोचलेलो आहे आपण. पार्क केले गाडी. मावशी किती आहे तो? 50 रुपये येऊन द्यायचे बघा. येऊन देऊ. हे टोकन. हेल्मेट घेऊन जाता का? देता ठेवायला? आहे ना ठेवायला. हो. मी ठेवतो इकडे. आता आपण पोचलो आहे. गेट जवळच आहे पण गाड्या बाहेरच पार्क करायला लागतात. तर आम्ही इकडे असे जरा गाड्या आम्ही पार्क केलेल्या आहेत सध्या. इकडे लोकल्स जे पार्किंग हे करतात, अरेंज करतात. असं तर तुम्ही इकडे बिंदास पार्क करू शकता. लोकलच आहेत इकडे. त्यांचे चाळ्यासारखे घर आहेत तर त्यांच्या समोरची लोक कमी पैशामध्ये तुम्हाला पार्क करायला देतात. प्रॉब्लेम हा आहे की आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही. तर आता आम्ही आतमधून जाऊन येतो आणि मग तुम्हाला डायरेक्ट बाहेरच भेटतो. जर फोटो काढायला भेटले तर फोटो काढतो आणि टाकतो थोडेसे व्लॉगमध्ये, पण कॅमेरा अलाउड नाही. सो चला मित्रांनो भेटू दर्शन नंतर. मित्रांनो आता ऑलमोस्ट जवळ आलो आहे. थोडीशी एकच थोडंसंच बाकी आहे, दर्शन होऊन जाईल. आता वाजलेत 12 झालेले आहेत. हां 12:15 झाले आहेत आणि आम्ही एंट्रीला घुसलेलो काहीतरी 10-10:30ला घुसलेलो. 10-10:30. हां ॲक्च्युली ही VIP लाईन आहे म्हणून एवढं लवकर तरी झालं आहे. नाहीतर रेग्युलर लाईनमध्ये रेग्युलर 4-5 तास तुम्हाला आता बाहेर पडून जरा इकडे जरा बोलायला भेटत नाही. बाहेर जाऊन तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देतो. तर होईल थोड्या वेळाने दर्शन. चला मग मित्रांनो आता आपलं दर्शन झाले. थोडी गर्दी होती आतमध्ये
पण ठीक आहे, आता काय दर्शनासाठी आलो तर दर्शन केलं. आता वाजले तर 12:30च्या अराऊंड, 1:15 12:30. आता मस्तपैकी जाऊ आता जरा बाईक कलेक्ट करून, शूज कलेक्ट करून जेवायला कारण की भूक लागली खूप. जरा चांगला रेस्टॉरंट बघून थांबूया. ठीक आहे, चला बाईक जर भेटू. मित्रांनो, बाईकजवळ पोचलो आहे आम्ही, बघू शकता तुम्ही. आता रेडी झालो आहे. आता एवढं ऊन आहे की आता आम्हाला जास्त काही दाखवायला भेटणार नाही तुम्हाला. डायरेक्ट हॉटेलमध्ये आता थांबू ना, तेव्हाच आम्ही व्लॉग ऑन करू. ठीक आहे, चला भेटू हॉटेलवर. येस, चला. तर आता तुम्ही पाहू शकता की जरा काळोख झाला अचानक कारण आम्ही आता आहे म्हणजे जेवून आलो आहे बाहेर. आम्ही तुम्हाला सांगितलेलं की कुठे खायला वगैरे थांबू तर ब्लॉग चालू करू, पण प्रॉब्लेम असा झाला की एवढं ऊन होतं आणि आम्ही एवढे दमलेलो की आम्ही घरी कधी पोचतो असं व्हायचं आम्हाला. म्हणून मग आम्ही काही कॅमेरा वगैरे ऑन केला नाही. म्हणून आता आम्ही जरा तुम्हाला एक ऑल ओव्हर समरी द्यायला म्हणून हे लास्टचा आउटर शूट करतो. थोडीशी इन्फॉर्मेशन देतो तुम्हाला की तुम्हाला जर त्र्यंबकेश्वरला जायचं असेल तर तुम्ही कसे जाऊ शकतात किंवा तिकडे गेल्यावर तुम्हाला काय करायला पाहिजे. तर आम्ही डोंबिवलीवरून स्टार्ट केलेली. आम्हाला डोंबिवलीवरून अराऊंड तिकडे पोहोचण्यासाठी 3.5 तास लागले. म्हणजे 5 वाजता चालू केलेले आहे. 5, 6, 7, 8, 8:30पर्यंत आम्ही पोहोचलो तिकडे. जर तुम्हाला रेग्युलर लाईनने जायचं असेल तर काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता. पण जर तुम्हाला VIP लाईनमध्ये जायचं असेल तर त्याचं जे तिकीट काउंटर आहे ते एवढं लांब आहे मंदिरापासून की म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही एक प्रदक्षिणाच घालता मंदिर, असं एवढं लांब. तर आम्ही फिरतोय शोधतोय, आम्हाला काही सापडेना. शेवटी सापडलं तर तिकडे पण लाईन तिकीटला. तिकडे अराऊंड अर्धा पाऊण तासाची लाईन होती VIP पास काढण्यासाठी. तर तुम्हाला जर जायचंच असेल तर तुम्ही ऑनलाईन बुकिंग करून सुद्धा जाऊ शकता तिकडे. तर त्यांचं स्वतःचं पोर्टल आहे, जर तुम्ही टाकाल गुगलवरती त्र्यंबकेश्वर ऑनलाईन बुकिंग तर तुम्हाला पहिलेच लिंक भेटेल. तर त्यावर तुम्ही ऑनलाईन बुकिंग करून जाऊ शकता. ते तुम्हाला बेस्ट वे पडेल जाण्यासाठी. कारण जर तुम्ही रेग्युलर लाईनमध्ये लागलात तर तुम्हाला कमीत कमी 4 ते 5 तास लागतात. त्यापेक्षा तुम्ही ऑनलाईन बुकिंग करून म्हणजे 1 ते 1.5 तासामध्ये आणि, दर्शन पर- घेऊन मोकळे होऊ शकतात. पर पर्सन 200 रुपये आहेत VIPचे. आणि पण ऍक्च्युली चांगलं आहे ते, कारण की तुम्हाला खूप जवळ ते सोडतं मंदिराच्या. आणि VIP लाईन मधनच गेलेलो, पण प्रॉब्लेम असा झाला की आम्ही ऑलमोस्ट मंदिरामध्ये एंट्री मारायला आणि आरती चालू आहे. त्या लोकांची 12 वाजता आरती चालू होते आणि जी 12:30ला संपते. तर आम्ही तोपर्यंत बाहेरच उभे होतो. पण ठीक आहे, आम्ही एक चांगलं झालं की आम्हाला आरती सुद्धा भेटली. आम्हाला आरती सुद्धा भेटली. आणि आम्हाला ऍक्च्युली माहिती नव्हतं की 12 वाजता तिकडे आरती होते. सो ते पण एक आमचा फायदा झाला. आणि आरती संपल्यावर मग लगेच आमचं दर्शन झालं, असं आहे. तर अशा काही काही गोष्टी आहेत जे थोडं तुम्ही लक्ष देऊन हे करा. चपला आधीच काढू नका. पहिले तिकीट, जर VIPची तिकीट ऑफलाईन काढायचं असेल तर पहिले तिकीट काढा आणि नंतर चपला काढा. कारण की खालचं एवढं गरम होतो, अख्खा रस्ता आहे डांबरी, ते पाय भाजून जातात सगळं. आणि एक गोष्ट मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सकाळी सांगितलं की एक सरप्राईज आहे तुम्हाला, की जसं की आम्ही आता त्र्यंबकेश्वर पासून सुरुवात केलेली आहे. असं आमचा विचार आहे की पूर्ण 12 ज्योतिर्लिंग करायचा. तर बघू आता देवाच्या कृपेने पॉसिबल होत आहे की नाही, पण आपण नक्की प्रयत्न करू 12 ज्योतिर्लिंग करण्याचा. तर आपली पहिली सुरुवात आहे त्र्यंबकेश्वर पासून. तर नक्की लाईक करा या व्हिडिओला. असेच होप आहे की आम्ही पुढे तुम्हाला इन्फॉर्मेशन देत राहू, असंच फिरवत राहू. असेच फिरवत राहू. तर नक्की पुढच्या व्हिडिओसाठी लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि की शेअर तुम्हाला करा. मेन म्हणजे या व्हिडिओमध्ये अजून काही इम्प्रूव्हमेंट पाहिजे तेही तुम्ही सजेस्ट करू शकता कमेंटमध्ये. असं तर आम्ही सध्या तरी नवीन आहे या यूट्यूबच्या जगामध्ये. आम्ही सुद्धा शिकतोय सध्या तरी. बाकी व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय. कुठल्या डेटला जाणार आहे, कुठल्या टाइम, तुम्हाला खूप जवळ ते सोडतं मंदिराच्या. आणि असं आहे की